भव्य शक्ती प्रदर्शनात भाजपच्या नीलमताई दबडे, मोहिनी वाघमारे यांचे उमेदवारी अर्ज दाखल. भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरज तालुक्यात भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आले. भाजपचे युवा नेते महादेवदादा दबडे यांच्या पत्नी सौ नीलमताई महादेव दबडे यांनी जिल्हा परिषद म्हैसाळ गटातून तर सौ मोहिनी प्रमोद वाघमारे यांनी टाकळी पंचायत समिती गणातून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री व विद्यमान आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली हे शक्ती प्रदर्शन पार पडले. सुभाषनगर व बोलवाड गावच्या ग्रामदैवताचे दर्शन घेऊन बोलवाड ते मिरज तहसीलदार कार्यालय परिसरापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांच्या घोषणाने परिसर दणाणून गेला होता. अर्ज दाखल केल्यानंतर दोन्ही उमेदवारांनी आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी सरपंच निगार शेख, माजी उपसरपंच अजित कांबळे, सोसायटी चेअरमन अरुण गडकरी, किरण बंडकर, रियाज शेख, माजी उपसरपंच अभिजित पाटील, शीतल पाटील, सुनील पाटील, प्रवीण कांबळे, सतीश दबडे, विश्वनाथ दबडे, लहू दबडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी महादेव दबडे. मी म्हैसाळ जिल्हा परिषद गटातून माझी पत्नी सौ नीलम महादेव दबडे यांचा म्हैसाळ जिल्हा परिषद गटातून आज भारतीय जनता पक्षाकडून अर्ज भरलेला आहे. आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली म्हैसाळ गटाचा सर्वांगीण विकास करणे या उद्देशाने आम्ही हा अर्ज आज दाखल केलेला आहे. तर टाकळी पंचमी गणातून आमच्या ताई मोहिनीताई प्रमोद वाघमारे यांचा टाकळी गणातून आम्ही अर्ज भरलेला आहे. तरी माझं सर्वांना एकच आव्हान आहे की म्हैसाळ गटातील सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आम्ही हे पाऊल उचललं आहे. तरी इथून पुढं आम्ही डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण म्हैसाळ गटाचा विकास करणार आहे. तरी सर्वांनी जास्तीत जास्त आम्हाला मतदान करून आम्हाला आशीर्वाद द्यावा ही विनंती.